फायनली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठीची आयोगाची पहिली की आलेली आहे आणि जसं आपण नेहमी की आल्यानंतर करतो तसं काही संदिग्ध आणि कॅन्सल होणाऱ्या प्रश्नांची आपण विश्लेषणात्मक चर्चा डिटेलमध्ये केली आहे। तरी थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर एक प्रश्न आहे जो ऑब्व्हियसली चेंज होईल, नॅशनल वुमन कमिशनचा जे उत्तर 90 दिलेलं आहे तर ते उत्तर चेंज करून ते 92 करतील। हा एक ऑब्व्हियस चेंज आहे। याच्या पलीकडे आयोग काय डिसिजन देतो त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टींचा डिपेंड आहे। जसं शांतता आणि निर्देशांक जो आहे असेंडिंग त्या ठिकाणी विचारला आहे, देताना डिसेंडिंग दिलेला आहे, तो एक प्रश्न कॅन्सल होऊ शकतो। प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्ये काही लोकांनी परमहंस सभेचं ॲज इट इज केलेलं कोट केलेलं जे स्टेटमेंट आहे ते त्या ठिकाणी शोधलेलं आहे, त्यामुळे त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पण काही बाबतीमध्ये बदल होण्याची शक्यता किंवा कॅन्सल होण्याची शक्यता, कॅन्सलच होण्याची शक्यता त्या ठिकाणी जात आहे। याच्या व्यतिरिक्त फार जास्त काही प्रश्न ह्यावेळेस बदल होईल किंवा कॅन्सल होईल असे त्या ठिकाणी दिसत नाहीत। बाकी तुम्हाला पुढच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मेन्सच्या तयारीमध्ये आपले आरंभ म्हणजेच आपली राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठीची बॅच त्या ठिकाणी लॉन्च झालेली आहे, त्याची इन्क्वायरी डिटेल करू शकता। थँक्यू।